राजा उध उध सदानंदाचा उध उध जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत आरती ओवाळू मन भावे ओवाळू मूळ माये अंबिके उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका संबळ गरजला माईचा संबळ गरजला संबळाचा नाद संबळाचा नाद आईचा अंबर भरिला उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका आई आज तुझ्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज मला आहे माझ्या मनातलं बोलण्याची ताकद दे मला घरातील स्त्रियांनी कुंकुम अर्चनासाठी पुढे या माधवी स्मरण करायचं आणि देवीवर कुंकू व्हायचं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे इंग्लिश मध्ये कशाला लिहिली तिला इंग्लिश नाही वाचता येत मराठीत लिहायची ना तू बेटा आहेस का तुझ्या तोंडानं सांगायचं ना तुझ्या मनातलं माझ्या तोंडानं कसं सांगायचं तोंडानंच सांगायचं पप्या आपल्याला नाही पटत तू तिच्या समोर उभं राहून स्वतःच्या तोंडानं सांगायला पाहिजे ती तर हिम्मत होत नाहीये ना आता कसं करूया मग आता एकच ठिकाण आहे जिथे मला योग्य मार्ग दिसू शकतो आलोच आजी आजी सारंग आजी मला आर्यासोबत लग्न नाही करायचंय हे बघ मला मान्य आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे अगं म्हणून मी काय तिच्याशी लग्न करायचं माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही मी दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करतो हे कुणाला नाही कसं सांगू कळत नाहीये आणि आपल्या कुटुंबात तर हे कोणीच मान्य करणार नाही काय करू मला काही समजतच नाही आजी
हे मी फक्त तुझ्याच पाशी बोलू शकतो. प्लीज तूच मला काहीतरी मार्ग दाखव. अरे मुक्ता खरंच चांगली पोरगी आहे. तुला कसं माहित? तुझ्यासारखं तुझं डोळं बी लय बोलत्यात. ज्याच्या मंदी कायम मुक्ताचा चेहरा दिसतोय. आता तू म्हणतोस ते खरं आहे. तिला या घरात कुणीच जमवून घेणार नाही. तुला एक ठरवावं लागल. काय? फक्त प्रेम करून जमणार नाही. तिच्या संगत लगीन करावं लागेल. आई जगदंबेनंच या नवरात्रात तिला या घरात धाडले. जणू ती या कुटुंबासाठी संबळचा नादच होऊन आली आहे. ती एकलीच या घराला घरपण देऊ शकते. हितल्या बाप्यांना माणुसकीची आणि हितल्या बायांना माणूस असल्याची जाणीव करून देऊ शकते. तेव्हा तिच्या संगत तुला लगीन करावंच लागल. पण आजी, अगं यामुळे घरचे सगळे नाराज होतील. आणि आईचं पण मन दुखावेल का? बघ पोरा, तुझ्या पुढे दोन वाटा आहेत. एक तर स्वतःचं मन दुखून आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत राहा, नाहीतर घरातल्या माणसांची मनं दुखणार याची तयारी ठेव आणि कर लढायला सुरुवात. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय हे ध्यानात ठेव. आणि हो मोरा, घाबरू नगस.